अगं नाही जाणार नंदिता, तू कशाला उगाच लोड घेतीस? अहो लोड घेऊ नाही तर काय करू हो? एवढी मोठी रक्कम कुठून आणणार बरं? वहिनी म्हणतात ते बरोबर आहे. आपण काय ना काय पैशाची सोय करायला पाहिजे. राणादा, तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. पैशाची सोय झाली कशी? राणादा, सगळं फिक्स झालं की सांगतो तुला नीट. आता बोलणी झाल्यात माझी, एकदा का फायनल झालं की सांगतो. काय फायनल झालं की? अहो तुम्ही आता परत नाही त्या भानगडी करू नका. आम्ही तर म्हणतो तुम्ही या समजामध्ये लक्षच घालू नका. बघा उग काहीतरी घोळ घालून बसशीला आणि मग निस्तारता नाकी नऊ यायचं. राणा भाऊजी ते काही नाही. आम्ही म्हणतो तुम्ही या राजवीर कडनं ध्यान हटवा आणि जमिनीच्या व्याजाचं काय ते बघा बरं. तुला सांगितले ना सोय झाल्या म्हणून. राणादा, तुला सगळं सांगितल्याशिवाय काय करणार नाही मी, आणि करता बी यायचं नाही मला. मी सांगतो सगळं नीट, काही घोळ नाही एवढं देणार ठेव फक्त. बरं ते नव, आम्ही ऐकलंय राणादान लाडू शाळा शिकायला जाणार आहेत म्हण. होय, मी आणि राणादा मावशी शाळेत जाणार आहे शिकायला. खरंच काय राणादा? होय. तुम्ही आता माझ्यावर येऊ नका सर. आणि मी काय शाळेत जात नसतोय बघा. बरं ते पोट भरलं माझं झालं. अहो भात व्हायचं अजून. शाळेचं नाव काढल्याबरोबर पळायला बघ. माऊ राहणार येणार ना शाळेत? अरे येणार की, तसा येत नाही बघूया की आपण. नाही आला की उचलून घेऊन जायचं गणपती बाप्पा मोरया करत. हो, आपण यांना घेऊन जायचं शाळेत. हे तुम्ही अजिबात बरोबर नाही केलं. कशाचं? जेवण अर्धवटच सोडून वर आलात. नाही, कुठं जेवलो की मी? नाही, अजिबात नीट जेवला नाही. अहो खरंच सांगतोय, जेवलो की नाही नीट जेवलात. कसं समजवू तुम्हाला? पाहिजे ते लाडू सारखं पोट चेक करून सांगू काय? नाही नाही, बरं ठीक आहे, जेवण झालं पोट, पण बाकी चर्चा तशीच सोडून वर आला. कुठली चर्चा? शिक्षणाचा विषय अर्धवटच राहिला की. अच्छा, माझी मुद्दा जेवणाचा नव्हताच म्हणा की. हो, मुद्दा शिक्षणाचा होता. हे बघ, मला नाही शिकायचं. अहो का नाही शिकायचंय? अहो का नाही शिकायचंय? सांगा मला का नाही शिकायचं? आता माझं वय आहे का शिकायचं? अहो शिकण्याला वय लागत नाही, इच्छा लागते. एकदम बरोबर. माझी इच्छाच नाही शिकण्याची. असं कसं? शिकावं तर तुम्हाला लागेलच. आपण कशासाठी? हुशार बनण्यासाठी. मी हाय की हुशार असं तुम्हाला वाटतंय, पण जोवर तुम्ही व्यवस्थित सगळं शिकणार नाही तोवर तुम्ही हुशार बनणार नाही. होय काय? मग हुशार बनायचं कॅन्सल, राहू द्या. असं कसं? तुम्हाला हुशार बनावंच लागेल. तुम्ही का उगाच बळजबरी करताय माझ्यावर? हे बघा, बळजबरी करून कोणी शिकत नाही. तुम्हाला तुमच्या मनाने शिकावं लागेल. पण माझं मन तयार होईल काय? नसेल तर तुमच्या मनाला तयार करा. मग मला नाही शिकायचं. शिकावं तर तुम्हाला लागणारच आहे. अजिबात नाही. बघतेच मी कसं शिकत नाही ते. ठीक आहे. अहो मी दोघं बसा भांडत. माझ्याकडे नक्षर नाही तुमचं. अरे लाडू, लाडू. अहो हा विषय अजून संपला नाहीये, यावर नंतर चर्चा करू. हा चालतंय. लाडू. 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 अरे चल की, चल आपण जाऊ ना पटाकीची झोपूया. चल चल. नाही, मला नाही झोपायचं. का? तुम्ही दोघंच बोलता, माझ्याशी कोणच बोलत नाही. अरे ते बरं ते जाऊ दे, आपण गप्पा मारूया का? गोष्ट ऐकणार? नाही, मला नाही ऐकायच्या. चल मग आपण पकडापकडी खेळू. चल. मला नाही खेळायच्या. विनय, आपण उद्या मळ्यात जायचं काय? चालतंय? मग काय करू मी?
तिथे बी कंटाळा येणार मला. हे बघ, अरे शेतकऱ्याला लई काम असतात म्हणत. तू काय बी काळजी करू नकोस, तुला अजिबात कटा येणार नाही. पक्क नाही ना मामा? एकदम पक्क. चालतंय. बारकेपर्यंत भारी असते ना. त्यांच्यामुळे मोठ्यांची भांडणं मिटतात, नाही तर थांबतात. हो, पण आपलं भांडण प्रेमाचं होतं. कोण म्हणलं? अहो ते शिकण्यावर नव्हतं. हो, तेच. त्या शिकण्यातच प्रेम होतं. खरंच काय? हो. म्हणजे लाडू मध्ये झालं म्हणा की आपल्या प्रेमात. हो, पण अशा प्रेमातही मजा असतेच की. हा, हे बी खरंय म्हणा. आता झालं परत दोघांचं सुरू. अरे देवा, मी या दोघांचं काय करू? माऊ, मला एक गोष्ट सांग. हा, सांगते मी गोष्ट. चल. वय वय, चल आपण आपल्या खोलीत जाऊन गोष्ट ऐकू. हा, चल ऐका. चला चल 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 चल. चला, लवकर लवकर लवकर. शाबास. चला बसा. बसा. सांगा, कुठली गोष्ट सांगू? कुठली पण. कुठली पण? बरं ठीक आहे, ऐका. एका गावात ना एक गरीब मुलगा राहत असतो. त्याला खूप काहीतरी करून दाखवायचं असतं, पण त्याला काय करायचं काही कळतच नसतं. मग एके दिवशी तो बाजारात जातो. तिकडे त्याला एक म्हातारी आजी भेटते. ती त्याला म्हणते, तू माझ्याकडनं पावट्याचं बी विकत घे. तू म्हणतो, पावट्याचं बी विकत घेऊन मी काय करू? ती म्हातारी आजी म्हणते, तू जर काय पावट्याचं बी लावलंस तर तुला एक खजाना सापडे. पण अट एकच, त्या मुलानं सापडलेला सगळा खजाना त्याच्या घरात आणून ठेवायचा. थोडा जरी शिल्लक राहिला ना तरी आणलेला सगळा खजाना गायब होणार. मग तो मुलगा बी घेऊन घरी जातो आणि त्याच्या अंगणात लावतो. दुसऱ्या दिवशी मुलगा अंगणात येऊन बघतो तर पावट्याचा वेल पार आभाळात गेलेला असतो. आबाद. हो, त्या मुलाला काही कळतच नाही. म्हाताऱ्या आजीने सांगितलेलं असतं की तुला खजाना मिळणार, पण इथे तर आला पावट्याचा वेल. आता काय करायचं? मग शेवटी तो मुलगा त्या पावट्याच्या वेलावरून चढून आभाळात जातो. आबाद. हो, आभाळात वर चढून 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 जातो. आणि मग तिकडे त्याला ढगात एक महाल दिसतो. मुलगा हळूच महालात शिरतो तर तिथे त्याला एक राक्षस झोपलेला दिसतो. मुलगा राक्षसाला जाग येणार नाही याची काळजी घेत महालात शिरतो आणि महाल फिरतो. तर तिथे त्याला एक खजिन्याची खोली दिसते. त्यात भरपूर सोनं असतं, पैसे असतात. मग मुलगा हळूच त्यातला थोडासा खजिना घेतो आणि वेलावरून परत खाली येतो. आता तो मुलगा परत दुसऱ्या दिवशी पावट्याच्या वेलावर चढून वर जातो, थोडा खजिना घेतो आणि परत खाली येतो. आता मुलगा दररोज त्या वेलावरून चढून वर जात असतो आणि सोनं घेऊन खाली येत असतो. असं करता करता फार थोडा खजिना शिल्लक राहतो. आता तो मुलगा शेवटची खेप करायला वर जातो, उरलेला खजिना घेतो आणि परत उतरायला लागतो. तेवढ्यात त्याला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येतो. आता कोणाच्या रडण्याचा आवाज येतोय म्हणून तो इकडे तिकडे बघायला लागतो. तर त्याला एक राजकुमारी रडताना दिसते. त्या राजकुमारीला त्या राक्षसाने पळवून आणलेलं असतं. त्या मुलाला प्रश्न पडतो, आता खजिना घेऊन जायचं का त्या राजकुमारीला सोडवायचं? शेवटी तो मुलगा तो खजिना तिकडेच ठेवतो आणि राजकुमारीला वाचवायचं ठरवतो. आता तो मुलगा राजकुमारीला घेऊन खाली येऊ लागतो. आता तो खाली पोचणार एवढ्यात त्याला दिसतं की राक्षस वेलावरून खाली येतोय. मग तो मुलगा काय करतो माहितीये? काय करतो? तो मुलगा एक कात्री घेतो आणि वेल कापून टाकतो. अरे वा. राक्षस वरून खाली पडतो आणि मरतो. आणि त्या मुलाचा सगळा खजिनाही गायब होतो. राजकुमारीला वाईट वाटतं, तिच्यामुळे त्या मुलाचा सगळा खजिना गायब झाला. पण मुलगा खुश असतो कारण त्यानं त्या राजकुमारीचा जीव वाचवलेला असतो. मग ती राजकुमारी तिच्या वडिलांना सगळं सांगते. मग तो राजा राजकुमारीला वाचवलं म्हणून त्या मुलाला त्याचं अर्ध राज्य देतो आणि राजकुमारीशी लग्नही लावून देतो. मुलगा खुश होतो. संपली गोष्ट. आता मला सांग, त्या मुलांनी खजिना न घेता राजकुमारीला का वाचवलं?
राजकुमार संग नटीन करायला. नाही रे, कारण पैशापेक्षा माणूस जास्त महत्वाचा असतो म्हणून त्यांनी राजकुमारीला वाचवलं. समजलं का? होय. लाडू तू बी एक पावट्याचा वेळ लाव आणि एक राजकुमारी आण. मी नाही, पैशाचे पेलवान आहे. तूच नावाने तूच तर राजकुमारी. मी? अरे मला तर माझी राजकुमारी मिळाल्या. तुम्ही लोक असंच बसावर झोपतो. मला उद्या मॅच जायचं. बरं झोपा. पड की मला. झोपाटे. रानात तू थोपर पाऊस हात ठेवते. आहो साहेब, आता हे कसं काय सांगणार बरं? हा, पण ते लवकरात लवकर तयार करण्याचं आम्ही बघतो. हा, आणि ते तयार झालं की कळवतो की तुम्हाला फोन करून. भाई भाई भाई, हा तुम्ही काही काळजीच करू नका बघा. भाई काय म्हणलं साहेब? काय म्हणणार, राणा भाऊजीसनी लवकरात लवकर तयार करा असं म्हणायलंय ते खुळ. आता त्याला काय माहिती राणा भाऊजींच्या गळी उतरवणं किती अवघड आहे ते. म्हणजे तुमची अर्थप्राप्ती अवघड आहे म्हणा की. अवघड गोष्टी सोप्या कशा करायच्या ते नंदिताला चांगलंच माहिती. कसं करणार? ते सुचणं जरा अवघड आहे. विचार करायलोय पण काय सुचणं झालंय. म्हणजे रानादाला तयार करणं अवघड आहे म्हणा की. तू आता काय कन्नड मध्ये सांगितलं काय तुला? तेच तेच तेच. चल जा, पसारा उचलूया समजा. चल जा, झोपायचं एक तर आमस्ती. मध्ये 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 कसं तयार करायचं राणा भाऊजीसनी? चंदे, सूरज, आम्हासनी का नाही राणा भाऊजींची लई काळजी वाटायला बघ. आणि जाऊबाईंची बी. काय सांगतेस? होय. कसं काय? अरे कसं काय काय, किती बी झालं तरी आपण समधी एका घरात राहतोय. हा, हे बी खरंच आहे म्हणा. अगं पण कसली काळजी? आता बघ, आपली जमीन घाण टाकली होती तेव्हा राणा भाऊजी कसं तोंड पाडून बसलं होतं बरं. अगं, जमीन परत मिळाल्या ना आपल्याला, काहीतरी. अरे पण व्याज नाही दिलं तर आपली जमीन परत जाणार नव. कालच त्या माणसाचा फोन आलता आमच्या मम्मीला. मला एक कळत नाही, तो माणूस तुझ्या मम्मीला का फोन लावतोय का? आम्हाला का करत नाही? कशाला करल? राणा भाऊजींनी त्या लाडू पायी त्या माणसा संकट काय तर भांडण उकरून काढलंय अशी खबर आली आमच्या कानावर. अच्छा, म्हणजे लाडूला घराबाहेर काढा असं म्हणायचं होय तुला? नाही 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 नाही, अरे नाही तसं नव. त्यो लाडू किती गोड पोरगा आहे. अरे त्यो घरात असला का नाही की आम्हाला लई बरं वाटतंय बघ. बरं बरं, आता मुद्द्यावर ये. व्याज द्यायला लागतंय. ते देणारच आहे की मग. 20 लाख म्हणजे काय कमी रक्कम नाही. आमच्याकडे उपाय आहे यावर. म्हणजे पैसे ते पैसे बी मिळतील आणि राणा भाऊजींचं लई नाव बी होईल. लई फेमस होत्याल बघ राणा भाऊजी. खरंच काय? वय खरंच की. अगं मग सांग की कुठला उपाय आहे? काही नाही, राणा भाऊजींनी कुस्ती खेळायला तयार व्हायचं. 20ला 40 लाख मिळतील बघ. कुस्ती खेळायला एवढं पैसे? अरे त्यो एक इंटरनॅशनल साहेब आहे, त्यांना अशीच लाखाची ऑफर दिल्या बघ. अच्छा, त्यो वय. अगं राणादाने वहिनी नाही म्हणले की त्याला? तेच तर, राणा भाऊजींची तत्व आड यायल्यात. पैशांसाठी खेळणार नाही म्हण. आता सूरज, आपली जमीन जर मिळणार असेल तर पैशासाठी खेळायला काय हरकत आहे र? तवा तू मामांजीं संगट बोल. आपण समधी मिळून बळजबरी करू राणा भाऊजींवर. बरोबर तयार होत्याल बघ.
तुला एक सांगू काय? हा सांग की. गप बस. नाही तिथं टोचकू चालवू नकस. रानादाना वहिनी नाही म्हणल्यात ना मग झालं. अरे सूरज, पण आम्ही आपल्या जमिनीसाठी म्हणायलो ना भाऊ. ए, जमिनीची काळजी तुझ्यापेक्षा रानादाना वहिनीला जात आहे. तेव्हा तू शांतीनच घे. आणि तुला सांगितलं तसं डोसको वापरून उगाच ताप करू नकोस. तुला बी आणि आमासने बी. उठीत ना झोपू दे. नाही, काहीतरी डोसकं चालवायला लागणारच. राणा हॅलो. ये राणा, ये न्याहारी करून घे. होय. आणि सूरज उठला नाही काय अजून? का माहित नाही येईल की. सूरज, ए सूरज, सूरज ये रे, न्याहारी करून घे. अंजली, देवपूजा झाली की तू बी जरा न्याहारी करून घे. परत नाही तर शाळेला जायची गडबड करशील. नाही, मी आज शाळेला सुट्टी टाकली. का? बरं बिरं नाही काय तुला? नाही, एकदम बरं आहे. पण आज लाडूला शेतावर घेऊन जायचं ठरलंय ना. मग मी मागच्या वेळेसारखं यांच्या भरोश्यावर अजिबात सोडणार नाहीये. हो, एकदा काय चूक झाली तुम्ही तीच लावून धरणार वय. सूरज, हा आलो. ये चल बस, न्याहारी करून घे तू बी. लाडू कुठं आहे? झोपलाय त्यो. अहो, तुम्ही अजून उठवलंच नाहीत त्याला. अहो कशाला उठवू. तुम्ही ते रातच्याला एवढी मोठीच्या मोठी गोष्ट सांगितली त्यामुळे त्याचं जागरण झालंय. हो, मोठी काय, मुलांना गोष्टी आवडतात आणि त्यातून ते चांगले विचारही शिकतात. बरोबरच आहे की वहिनी. मग अहो चांगले विचार म्हटल्यावर गोष्ट मोठी आणि कंटाळवाणीच असते. अहो नाही, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. म्हणजे काय ना, तू कशाला हसतोस? मला गॅरंटी आहे की वहिनींनी गोष्ट सांगितल्या म्हणजे भारीच असणार. हो, एक नंबर गोष्ट असणार आहे, काही प्रश्न नाही हो त्याच्यात. अरे राणा तर मला का उठवलं नाही? उगीच हावऱ्यास आता नाश्ता करत बसलाय. अरे तुझ्या नावाचं बी ठेवलंय की तू आंघोळ कर मग नाश्ता कर. मग मला केव्हा जायचं? नाश्ता केल्यावर. उद्या का नाश्ता दे. लाडू, आधी आंघोळ करायची आणि मग नाश्ता करायचा. हा, मी काय म्हणतोय लाडू, अरे मळ्यात जाण्यापेक्षा आपण गुराळ्यावर जाऊया की. मस्त ऊसाचा गार गार रस पिऊया. चल. नाही, मी मळ्यात जाणार. काय मर्दा, मळ्यात जाऊन काय करणार आहेस तू? शेती करणार. ए बाबा, तू असल्या उन्हात तानात त्या शेतात जाऊ नगस. तू घरातच बस आणि खेळ. नाही, मी मळ्यातच जाणार. माऊ सांग की. हो ठीक आहे, आपण जायचंय मळ्यात, पण आधी तू आंघोळ तर करून घे. जा लवकरावर. राणाला चल की लवकर. अरे माझी झाली का आवाज? राणाला चल की लवकर. अरे खाऊ दे की मला. राणाला चल लवकर. बरं ठीक आहे, पाणी पिऊ काय? विहिरीतलं पाणी पी. ठीक आहे, चल. हळूहळू. मी करते. राणाचं सारखं याला बी मळ्याची आवड दिसते. चांगलंय की आतापासूनच शेतीची आवड निर्माण झाली ना तर पुढे जाऊन सोपं जाईल. म्हणजे तुम्ही लाडूला राणादा सारखं शेतकरी बनवायचं म्हणताय म्हणा की. आणि शाळा शाळाही शिकवणार. कितीही उच्च शिक्षण घेतलं ना तरी शेतकरी बनायला काही हरकत नाही. उलट शिकल्यावर जास्त चांगल्या पद्धतीने शेती करता येते. आणि मुळात हेच कर तेच कर अशी जबरदस्ती मुलांवर अजिबात करायची नसते. त्यांना त्यांच्या आवडीचं काम करू दे की. आणि शेती करायची का नाही करायची हे लाडू मोठा झाल्यावर ठरवेल. पण लाडू मोठा होईस तर इथं राहील कशावरून? उद्या त्याचा बाप जेलमधनं सुटला आणि त्याला घेऊन गेला तर? हरकत नाही, तिकडे तो मोठा होईलच ना. हे बी खरंच आहे म्हणा. लाडू जोवर इथे आहे तोवर चांगले संस्कार करून त्याला उत्तम माणूस बनवायला झटेन मी. पुढे तो जिथे असेल तिथे सुखी असेल याचं समाधान वाटेल मला.